आजचा दिवस फक्त कॅलेंडरवरचा दिवस नाही. आजचा दिवस आहे त्या लाखो ज्ञात अज्ञात वीरांचा, ज्यांनी आपलं आयुष्य संपवलं म्हणून आपण आपलं आयुष्य जगू शकतो. 26 जानेवारी हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त मुक्त आहोत. बोलायला मुक्त, स्वप्न पाहायला मुक्त आणि आपलं आयुष्य घडवायला मुक्त. पण मित्रांनो, ही स्वातंत्र्याची हवा आपल्याला सहज मिळाली नाही. कोणाच्या आईनं लेकरू गमावलं, कोणाच्या पत्नीने संसार गमावला, कोणाच्या मुलाने वडील गमावले. तेव्हा कुठे हा तिरंगा आज अभिमानाने फडकतो आहे. आपण रोज शाळेत जातो, मित्रांसोबत हसतो, मोबाईल वापरतो, स्वप्न पाहतो, कारण सीमारेषेवर कुणीतरी झोप न घेता उभा आहे. आपण मत मांडू शकतो कारण कुणीतरी आवाज न करता बलिदान दिलं. आपण भांडतो, तक्रारी करतो, देशात काही होत नाही म्हणतो, पण कधी शांत बसून विचार केला आहे का आपण देशासाठी काय करतोय? देशभक्ती फक्त घोषणांमध्ये नसते, ती असते प्रामाणिकपणात, ती असते आपल्या कामात, ती असते एखाद्याला मदत करताना, ती असते नियम पाळताना, ती असते माझा देश असं म्हणताना मन भरून येण्यात. आपलं संविधान आपल्याला अधिकार देतं, पण त्याच वेळी आपल्याला जबाबदारीही देतं. आणि खरी देशभक्ती म्हणजे आपले हक्क मागण्यापूर्वी आपली कर्तव्य पार पाडणं. मित्रांनो, भारत महान फक्त इतिहासामुळे नाही, भारत महान आहे कारण आजही एखादा शेतकरी उन्हात जळतोय, एखादा सैनिक थंडीत थरथरतोय, एखादी आई आपल्या मुलाला सैनिक बनवायला प्रेरणा देते आणि एखादा विद्यार्थी गरिबीतून उठून देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं स्वप्न पाहतोय. आज प्रजासत्ताक दिनी आपण मोठ्या गोष्टींची शपथ घ्यायची गरज नाही. फक्त एवढंच ठरवूया, मी प्रामाणिक राहीन, मी कुणाचा द्वेष करणार नाही, मी माझ्या देशाची बदनामी करणार नाही, मी माझं काम मनापासून करेन. कारण देश बदलतो एका मोठ्या क्रांतीने नाही, तो बदलतो लाखो छोट्या चांगल्या कृतींनं. चला, आज तिरंग्याकडे पाहताना फक्त सलाम करू नका, एक वचन द्या. हा देश माझा आहे, हा देश माझा आहे आणि त्याला चांगलं बनवण्याची जबाबदारीही माझी आहे आणि त्याला चांगलं बनवण्याची जबाबदारीही माझी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.